पाहतोय तिसरी मॅच आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मधील अगदी आजच्या पहिल्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहताय. सह्याद्री वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय GSP11 या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एक मॅच जिंकली आहे सह्याद्री वॉरियर्स टीमनं, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परंतु एक मॅच इथून मात्र लूज झाली आहे. GSP11 त्यांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच ऑन. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून, अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडं. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका मोहन पारदीच्या बाट मधून आलाय. हा चौकार. चांगलं क्रिकेट, खऱ्या अर्थानं चांगला खेळाडू आहे मोहन पारदी. अगदी मोठमोठ्या मॅचेस मध्ये खेळताना आपण पाहतो एक सेन्सिबल क्रिकेट खेळणारा हा प्लेयर आहे. सातत्यानं चर्चेमध्ये राहिलाय. स्टार खेळाडू आहे कर्जत टेनिस क्रिकेटमधील. त्याला माहिती आहे कशा प्रकारे इथून मात्र खेळ करायचा आहे. पहिल्या चेंडूती चौका, त्यानंतर सिंगल. हा फटका बाटीला ब्रश झाला, पाठीमागे चाललाय. गलीमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. डेंजर एंड झोनकडे होता खऱ्या अर्थानं प्रकाश, परंतु त्या ठिकाणी पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. मिळतील 2 धावा. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे हरेश. कट केलाय, थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे, येतोय चौकार. मिळतील 4 धावा. प्रकाश तो देखील चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. पहिली मॅच जिंकल्यानंतर जो कॉन्फिडन्स घेऊन उतरले ना मैदानामध्ये सह्याद्री वॉरियर्स टीम, तो कॉन्फिडन्स अगदी सातत्यपूर्वक राखत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 11 धावा धावफलकावरती. हर्ष दलबीवरती आक्रमण. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने चेंडूला टॉस केलाय. अगदी आपण पाहतोय मिडॉन मधून चेंडूला काढलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय प्रकाशच्या बाट मधून. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात टीमला देत असताना, अगदी फ्लाइंग स्टार्ट देत असताना टार्गेट सेट करायचंय. 5 षटकांची मॅच आहे आणि पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. त्याचा पॉवरफुल फायदा उचलत असताना आमचे केतनजी पिरकट सर या ठिकाणी उपस्थित झालेत. सरांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आणि आमच्या समूहामध्ये देखील आपण जॉईन व्हायचंय. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सह्याद्री वॉरियर्स टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते आहे. टॉस त्यांनी 15 धावा सह्याद्री वॉरियर्स टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टॉस जरी गमवला असेल, बॅटिंग आमच्या वाट्याला आले आणि तिला स्वीकारत असताना खऱ्या अर्थानं सह्याद्री वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. मोहन आणि त्याच्या साथीनं प्रकाश दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय गोलंदाज ज्ञानेश्वर. मागच्या मॅचमध्ये थोडंसं महागडी कामगिरी. ज्ञानेश्वरती टीमच्या संघनायकानं पुरस्कर्त्यांनी भरपूर सारा विश्वास दर्शवला, परंतु त्या विश्वासाला अगदी साजेशी अशी कामगिरी त्याला मैदानामध्ये करावी लागेल. ज्या कामासाठी, ज्या नावासाठी तुमची ओळख आहे, ते काम आता तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. महत्त्वपूर्ण जबाबदारी. P2चं दुसरं षटक ज्ञानेश्वर हिलम गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय मोहन पारदी. हे बॅटल फार चांगलं असेल. पहिला चेंडू खोलवर टप्पात आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडनं खेळून काढला. शॉर्ट कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती. मोहन पारदीचं कौतुक करायला हवं, कारण की त्यांनी सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर आपण पाहतोय ना प्रकाशनं प्रति हल्ले चढवायला सुरुवात केली आणि मोहनला माहिती आहे प्रकाशच्या बाटमधून धावा येत आहेत. अशा वेळी मला संयम दाखवणं फार गरजेचं आहे.
हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॉटम हँडला चेंडू लागला आणि गोलंदाजाच्या हातामध्ये विसवला. पहिली विकेट आली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर इलम आपला टीमला पहिला आदरा मिळतोय. सह्याद्री वॉरियर्स टीमला फलंदाजीतून बाद होईल. प्रकाश आमचे सन्माननीय उमेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रकाश इथून बाद झालाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत होता. चांगलं स्टार्ट मात्र टीमला मिळवून दिलं प्रकाशनं. तो इथून बाद झालाय. मोठे फटके सातत्यानं मारण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये मात्र त्याला अपयश आलं. तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आपण पाहताय सुदाम. सुदाम बांगारी मेचकरवाडी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. ज्ञानेश्वरला आता मात्र चांगली गोलंदाजी तो देखील साकारतोय. चांगला चेंडू, यावेळी थोडासा मागे ठेवला चेंडू, पडल्यानंतर थोडीसा चेंडूने उचली देखील घेतली आणि इथून जर पाहायला गेले तर डॉट बॉल आला. ज्ञानेश्वर मात्र आता चांगली कामगिरी करत असताना त्याच्यावरती विश्वास जो दर्शवलाय दुसऱ्या षटकाचा, तिथे मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. आता जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले जातील ना GSP11 टीमकडनं, तेवढं प्रेशराईज होईल सह्याद्री वॉरियर्स टीम. जरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या असतील, परंतु ते षटकातील जे धावसंख्येचं ओझं आहे ते आता कमी करताना इथे पाहायला मिळते. GSP11 ही टीम, त्या टीमचा गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर. जे प्रेशर आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये प्रेशराईज झाली होती, आता ते रिलीज करत असताना आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. ज्ञानेश्वरनं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 चेंडू त्यांना हाताळलेत, 5 चेंडू त्याने हाताळलेत, धावा खर्च केल्यात 1 आणि 1 विकेट देखील त्याने मिळवल्या. काय गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. चांगला चेंडू, यावेळी त्याला मात्र हलक्या हातानं अगदी सॉफ्ट आणणं खेळून काढलाय. 1 धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगल धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल. आपण पाहताय 17 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. ज्ञानेश्वरनं 2 विकेट मिळवली, 1 इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये सह्याद्री वॉरियर्स टीमकडे मोमेंटम शिफ्ट झालं होतं, ते अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याकडे मात्र शिफ्ट करून घेतलं गोलंदाज ज्ञानेश्वरनं. अगदी जलद गतीनं मोमेंटम शिफ्ट करून घेतलं. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा देत 1 विकेट त्यानं मिळवला. चांगली गोलंदाजी एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाली GSP11 टीमकडनं. या संघाचे पुरस्कर्ते सुरेशजी धोत्रे या स्पर्धेचा आनंद घेतात. कर्जत प्रीमियर लीगमध्ये सातत्यानं आपला संघ पुरस्कृत करताना आपल्याला पाहायला मिळाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला सचिन वाघ. खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती सचिन वाघनं. तो सचिन वाघ आता गोलंदाजीसाठी आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय सुदाम, नॉन स्ट्राईक एंडवरती मोहन. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. मॅच नंबर 4 स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये हरी मिरकुटे प्रतिष्ठान. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे. सतरा धावा धावफलकावरती. महत्त्वपूर्ण 1 विकेट माघारी फिरली आहे. आपण पाहताय प्रकाशची. चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्रिकेट खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून पाहायला मिळतंय सह्याद्री वॉरियर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये GSPL11 या टीमकडनं.
कमी गतीनं टाकला होता. बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. एकच धाव्या चेंडूवरती पाहायला मिळतीये. आता मोहन पारदीला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. बराच काल प्रतीक्षा करत होता स्ट्राईकवरती येण्यासाठी, परंतु तब्बल जर पाहायला गेलं ना तर 6 चेंडू त्याला प्रतीक्षा करावी लागली स्ट्राईकवर येण्यासाठी. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला मोहन पारदी 6 चेंडू प्रतीक्षेनंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्या समोर आपण पाहतोय गोलंदाज सचिन वाघ चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीमधून. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला काढले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू दाखल झालाय, सीमा पार आलाय मोहनच्या बाट मधून. आणखीन एक चौकार. जसा स्ट्राईकला आला तसा सचिन वाघ वरती त्याने आक्रमण केलं. एक चौकार त्याच्या बाट मधून आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबली होती, संत गतीने पुढे जात होती, तिला आता झपाट्यानं पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून करायला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. चांगली टोटल उभारावी लागेल. GSPL टीमची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. स्विच इट केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकमा देत चेंडू चाललाय अगदी पॉइंट म्हणून डीप पॉइंटच्या पलीकडं. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहन पारदीच्या बाट मधून. या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक टाकण्याचं मान त्यानं मिळवलाय. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मधील पहिलं मेडन षटक त्याच्या नावावरती राहिलाय. आता चौकाराची हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती राहील का हे देखील पाहावं लागेल. हॅट्रिक बॉल. चांगला फटका, अगदी चेंडूला फेकून दिले डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या पलीकडं. हा चौकार. पंच सांगतात नो बॉल आहे. नो बॉल. नो प्लस 6. 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 चौकार त्यानंतर एक षटकार आणि त्यात देखील आपण पाहतो हा नो बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. थोडंसं सेन्सिबल, थोडंसं सावध गतीनं क्रिकेट खेळला. ज्यावेळी प्रकाश आक्रमक झाला होता. फ्री हिट, नेक्स्ट बॉल फ्री हिट. सचिन वाघ वरती आक्रमण मोहन पारदीचं. हा आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार. यावेळी लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडं मोहन पारदीच्या बाट मधून येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोचले 39. 2 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले होते सचिन वाघच्या माध्यमातून. मोहन पारदी स्ट्रायकिंग एंड वरती आला. 2 चौकार त्याच्या बाट मधून आले. त्यानंतर मात्र न बॉल आला, त्याच्यावरती षटकार आणि त्याच्यानंतर फ्रीटच्या चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळतोय. आणि आता षटकार येणार का, परंतु अगदी हलक्या हातानं. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 40 आणि स्वतःकडं स्ट्राईक या ठिकाणी ठेवली आहे मोहन पारदीनं. 3 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावरती. आता इथून मात्र मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक पाहायला मिळेल. GSP11 टीमनं आता इथून स्टार्टरची आखावी लागेल. 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांमध्ये कमीत कमी धावसंख्येचं षटक आता इथून त्यांना फेकावं लागेल.
तिसरं षटक आपण पाहताय, चौथं षटक प्रगतीपथावरती. ज्ञानेश्वर पुनश्च एकदा आपला दुसऱ्याच फेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पहिल्या चेंडूवरती एक आली, मोहनला त्यानं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेण्यास भाग पाडलं. धावसंख्या 41. लोअर फुलटॉस ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, चेंडूची अडवणी केली आहे. तोपर्यंत आपण पाहतो दोन्ही फलंदाज इथून 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा धावफलकावरती. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लोंगांपासून अगदी काऊ कॉर्नर पर्यंत धावत गेले. एका हाताने चेंडूला अडवलं. फेकी देखील उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. 43 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू यावेळी थोडासा कमी गतीनं टाकला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी आता साकारली जाते GSP 11 या टीमकडनं. ज्ञानेश्वरचं कौतुक करायला हवं. पहिल्या षटकामध्ये त्यानं 2 धावा दिल्या होत्या. आता दुसऱ्या षटकामध्ये पुनश्च आलाय आणि त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी तो करतोय. कमी गतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर डीपमधनं येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. आता स्ट्राईक हवे मोहनला. या षटकातील जर पाहायला गेलं तर आतापर्यंत चेंडू 4 संपन्न झाले. धावा खर्च केल्या ज्ञानेश्वरनं 4. 44 धावा धावफलकावरती. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय सह्याद्री वॉरियर्स, त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय GSPL 11. ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा फटका. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडं मोहन पारदीचा आणखीन एक वार. येतोय षटकार. जबरदस्त इनिंग मैदानामध्ये साकारत असताना मोहन पारदी ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 50. संघाचं अगदी अर्धशतक इथे कंप्लीट झालंय. चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप होताना पाहायला मिळतीये. लोअर फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली आहे. अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा देखील चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. मिळतील 4 धावा. शेवटच्या 2 चेंडूंवरती आक्रमक बॅटिंग ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या 2 चेंडूंवरती धावा त्यानं खर्च केल्या 10. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 54. वैयक्तिक आपण पाहतोय मोहन पारदी बॅटिंग करतोय. 11 चेंडू 38 या धावसंख्येवरती. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू 38 धावसंख्येवरती खेळतोय मोहन पारदी. वैयक्तिक संघाची धावसंख्या पाहायला मिळते 54. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये धावांची लुटमार होताना आपल्याला पाहायला मिळते. ते षटक घेऊन आला गोलंदाजीसाठी राहुल. GSPL 11 या संघाकडनं राहुलला मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. परंतु स्ट्रायकिंग गेनवरती आपण पाहताय फलंदाज सुदाम, ज्याला अद्यापही सूर गवसला नाहीये. त्यानं आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ फेस केला. व्हाईट बॉल. त्यानं धावा धावफलकावरती वैयक्तिक लावल्यात त्या 5. 55 धावा धावफलकावरती. धावा तुम्हाला बचाव करायचा आहे. धावा इथून तुम्हाला रोखायचं आहेत. आव्हांतर धाब्याने तुम्ही धावफलक पुनश्च पुढे नेताय. 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. स्ट्राईक हवी आहे मोहनला. 11 चेंडू 38 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. अजूनही 5 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. या स्पर्धेतील आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मधील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं. ऑन साईडला हा फटका. हा अगदी पाहतोय आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. त्याच ठिकाणचा हा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार. सीमा पार. चौकार. जबरदस्त इनिंग. चौकार षटकार आणि चौकार षटकारांची आतिषबाजी. 60 धावा धावफलकावरती. दर्जेदार इनिंग मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोहन पारदी 12 चेंडू 42 धावा. वैयक्तिक. चला नेक्स्ट मॅच साठी
हरी मिरकुटे प्रतिष्ठान, स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 12 चेंडू 42 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय मोहन पारदी. संघाची धावसंख्या 60. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बऱ्याचशा कालावधीनंतरचा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून ऑन साईडला हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. थोडंसं पुढे निघून गेला होता, शफल झाला होता. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 42 या धावसंख्येवरती मोहन पारदी बॅटिंग करतोय. सर्वांचं लक्ष त्याच्या अर्ध्या शतकाकडे लागून राहिलं. ऑन साईडला हा फटका, परंतु टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अगदी 42 या धावसंख्येवरती तो बाद झाला. काय बॅटिंग मैदानामध्ये साकारली मोहन पारदीने. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. दर्जेदार इनिंग ज्याचं नाव सातत्यानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये घेतलं जातं आणि त्या नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानामध्ये आपल्याला मोहन पारदीची पाहायला मिळाली. जबरदस्त इनिंग. कॅप्टनचा कॅप्टन नॉक, कॅप्टनची इनिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. 13 चेंडू 42 या धावसंख्येवरती तो बाद झाला. वैयक्तिक संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 60. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.